विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची आजची शेवटची तारीख आहे। नांदेड परिषदेच्या निवडणुकीसाठी 8 उमेदवार रिंगणात आहेत। महायुतीकडून अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय अमरनाथ राजूरकरांना उमेदवारी जाहीर झाली, तर प्रवीण पाटील चिखलीकर अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। काल प्रवीण पाटील चिखलीकर अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत एक संयुक्त पत्रकार परिषद झाली, तर माधवराव पाटील जळगावकर देखील अर्ज मागे घेणार असल्याची माहिती आहे। तर अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केली। जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी समन्वयानं राहावं अशा मुख्यमंत्र्यांच्या सूचना असं सत्तार म्हणतात। आज मुलाचा अर्ज मागे घेणार असंही सत्तारांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांकडून कोणतंही आश्वासन घेतलं नाही असंही ते म्हणाले। स्थानिक लेव्हलवर त्रास होणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा शब्द असं सत्तार म्हणाले। सर्व कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच हे सकाळी 10 वाजता आमची मीटिंग राहील आणि 11 वाजता ही उमेदवारी माझ्या मुलाची ती परत घेतली जाईल। माझ्या पूर्ण व्यथा, पूर्ण माझ्या जे काही अडीअडचणी होत्या, जे मित्रपक्ष म्हणून ज्या काही दोघांमध्ये जे वादविवाद होते ते संपवण्याचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या वेळेस दोघांनाही निर्देश देण्याचा उपमुख्यमंत्री देऊ लागले, मुख्यमंत्री देऊ लागले। माझ्या एकट्या मतदारसंघामध्ये कुठेही 17 जागेवर कोणामध्येही वादविवाद होणार नाही यासाठी हे निर्णय मी माझ्या मुलाचा फॉर्म